बाबासाहेब आंबेडकरांचा परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जग में बुद्ध का नाम है, यही भारत की शान है। जग में बुद्ध का नाम है, यही भारत की शान है। जग में बुद्ध का नाम है, यही भारत की शान है। तथागत भगवान गौतम बुद्ध, युग परिवर्तक बोधिसत्व परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आदरणीय पूजनीय भिक्खू संघ या महाबोधी मुक्ती आंदोलनाचे आज प्रमुख डॉक्टर भीमरावजी आंबेडकर साहेब, वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते, समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा मातृ संस्था आपली, आदरणीय भिक्खू संघ बांधवांनो, आज आपण या ठिकाणी या कलेक्टर ऑफिसवरती निवेदन देण्यासाठी आलोत। आज आपण आलोत, परंतु आपल्या आधी सुद्धा 1891 मध्ये अनागारिक धर्मपाल 1891 मध्ये त्यांनी महाबोधी मुक्ती आंदोलन करण्यासाठी बुद्धगयामध्ये कायदेशीर त्यांनी तिथे लढाई केली आणि 1891 ला लढाई सुरुवात केल्यानंतर हायकोर्टामध्ये अनागारिक धर्मपाल जिंकलेले आहेत आणि त्या ठिकाणी जिंकून सुद्धा आजपर्यंत 1949च्या ऍक्ट तहत संपूर्ण जे काही बौद्धांच्या ताब्यात महाबोधी विहार पाहिजे ते आजपर्यंत मिळालेलं नाही आणि म्हणून हे युद्ध, हे संघर्ष बांधवांनो या देशामध्ये सुरू आहे। आज संपूर्ण देशामध्ये महाबोधी महाविहाराच्या संदर्भात संपूर्ण बहुजन जाणारा अनुयायी हा जागृत झालेला आहे। तहसील पासून, ग्रामपंचायत पासून तर जिल्हाधिकारी मंत्रालयापर्यंत, दिल्ली संसदेपर्यंत आपला बौद्ध समाज मागणी करत आहे। काय मागणी करत आहे की जे काय बौद्ध गया आहे, इथे जे काय भटजी आहेत, ब्राह्मण आहेत, पंडित आहेत, त्यांच्या अंडरमध्ये, त्यांच्या व्यवस्थापनामध्ये ते महाबोधी महाविहार आज सुद्धा सुरू आहे आणि हा सर्वात मोठा बौद्धावरती अन्याय आहे। हा बुद्धाच्या अस्मितेवरती अन्याय आहे, हा धम्मावरती अन्याय आहे आणि म्हणून 12 फेब्रुवारीपासून भारतातील भिक्खू संघ त्या ठिकाणी बांधवांनो उपोषणाला बसलेला आहे आणि त्या उपोषणाला, त्या भिक्खू संघाला समर्थन करण्यासाठी देशातूनच नव्हे तर जगभरातून हे आंदोलनाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे आणि म्हणून बांधवांनो आता या ठिकाणी या आंदोलनामध्ये बाबासाहेबांचे नातू हे मोठ्या संख्येने उतरलेले आहेत। येत्या थोड्याच काळामध्ये आपल्याला न्याय भेटल्याशिवाय राहणार नाही, निश्चितच आपल्याला न्याय भेटणार आहे आणि ही लढाई आपल्याला अशीच चालू ठेवायची आहे। हे आंदोलन अशाच पद्धतीने आपल्याला चालू ठेवायचे आहेत। बौद्ध बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संघर्ष शिकवलेला आहे। आपले हक्क आपल्याला असे कधीच मिळणार नाहीत जोपर्यंत आपण संघर्ष करणार नाही, कारण संघर्ष केल्याशिवाय आपल्याला या देशात काही मिळणार नाही। बांधवांनो, केवळ महाबोधी विहार नाही, आपल्या चक्रवर्ती सम्राट अशोकाने या देशामध्ये 84,000 बुद्ध विहार बनवले। ही 84,000 बुद्ध विहार ही साधी विरासत नाही। हे 3%, 3.5% लोक या देशात विदेशी लोक आलेत आणि त्यांनी आपल्या तीर्थस्थानावरती, आपल्या भव्य दिव्य अशा विरासतवरती, बुद्ध विहारावरती, लेण्यावरती, चैत्यावरती बांधवांनो त्यांनी कब्जा केलेला आहे आणि म्हणून मी काल 2 मार्चला नाशिकमध्ये गेलो होतो, काळाराम मंदिर सत्याग्रह। मी त्या काळाराम मंदिर सत्याग्रहाच्या साहेब उंच टोकावरती बघितलं, झूम केला कॅमेरा, त्या ठिकाणी चारही बाजूला माझे बुद्ध दिसत होते बांधवांनो, माझे बुद्ध दिसत होते आणि म्हणून जे जे काही महामोठे विहार आहेत, हे जे काही भिकारी त्या ठिकाणी बसलेले आहेत, स्वतःला श्रीमंत समजतात, आपण भिकारी नाही। आपली विरासत प्रचंड ऐतिहासिक आहे, आपण या देशाचे राजे आहोत, हे चक्रवर्ती सम्राट अशोकांनी सांगितलेलं आहे आणि म्हणून जे काही त्या ठिकाणी पोट भरत आहेत भीक मागून, त्यांना आमचं सांगणं आहे ताबडतोब ते खाली करा। जे काही बुद्ध विहार महंत त्या ठिकाणी बसलेले आहेत, त्या महंताला मुंबईमधून, या कलेक्टर ऑफिसमधून हे आंबेडकरी समाज सांगत आहे की लवकर जागा खाली करा। खरे बुद्धाचे अनुयायी त्या ठिकाणी येत आहेत, खरे बुद्धाचे अनुयायी त्या ठिकाणी येत आहेत आणि म्हणून ही जी काही जमात आहे, जी कुठेही घुसते, कुठेही घुसखोरी करते, त्या जमातीला आपल्याला धडा शिकवायचा आहे बांधवांनो।
आपला विरोध हा हिंदू समाजाला नाही, गैरसमज करू नका. आमचा हा संघर्ष जो आहे हे हिंदू धर्माच्या विरोधात नाही. आम्ही जाहीरपणे भिक्खू संघाच्या वतीने सांगू शकतो की आमचा हा विरोध, आमचा हा संघर्ष, हे आमचं आंदोलन इथल्या पंडित ब्राह्मण महंताच्या विरोधात आहे. ज्या मंदिरामध्ये जासाल तिथे महंत आहेत, ज्या आपल्या बौद्धांची जी विरासत आहे, जे मोठमोठे बुद्धविहार आहेत, ज्याचं रूपांतर देवामध्ये झालं, शिवलिंगामध्ये झालं, कर्मकांडामध्ये झालं, ते सर्व त्या ठिकाणी महंत बसलेले आहेत, कोणी हिंदू बसलेला नाही. आणि म्हणून आमचा जो काही मागणी आहे, जे काही ऍक्ट 1949 त्या तहत जे काही महंत त्या ठिकाणी बसलेले आहेत, त्यांनी ताबडतोब बिहार सरकारने आणि विशेषतः आमच्या देशाचे लोक म्हणतात यशस्वी पंतप्रधान. आता ते यशस्वी कशामध्ये झाले ते आपला विषय आहे पत्रकाराचा, इथल्या विचारवंताचा. जर यशस्वी तुम्ही पंतप्रधान आहात, बाहेर देशामध्ये जाता आणि म्हणता बुद्धाच्या देशातून मी आलो, विश्व शांति के लिए बुद्ध की जरूरत है, असं ते म्हणतात भाषणामध्ये. विश्व शांति के लिए बुद्ध की जरूरत है. हम कहना चाहते हैं, अगर विश्व शांति के लिए बुद्ध की जरूरत है तो जो कोई बुद्ध गया है, हे बुद्ध गया ताबडतोब बौद्धांच्या ताब्यामध्ये तुम्ही दिली पाहिजेत. तुम्ही बुद्ध गया जे आहे ते बौद्धांच्या ताब्यात दिली पाहिजेत. मी तर असं म्हणेन की जे काही बाबासाहेबांचे खानदान आहे, आंबेडकरी समाज, आंबेडकरी रक्त आहे, आंबेडकरी नाव आहे, तेच प्रमुख त्या बुद्धगयाचे झाले पाहिजे. आमची भिक्खू संघाची मागणी आहे. तेच नेतृत्व करू शकतात. आपण इकडे तिकडे कशाला बघायचं? बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया चालेल, ती मातृसंस्था आहे आपली, त्याच्यामध्ये आम्हाला पण घ्या कांबळे साहेब. तर जी काही मातृसंस्था आहे बाबासाहेब निर्माण केलेली आहे, त्या मातृसंस्थेच्या अंडरमध्ये आपण ते महाबोधी महाविहार द्यावं अशी आज भिक्खू संघाच्या वतीने मागणी करतो. नमो बुद्धाय, जय भीम. यानंतर वंचित बहुजनाच्या वतीनं आदरणीय रेखाताई ठाकूर